सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की अजितदादांचा अपघात झालेला आहे की घातपात. अखेर या प्रकरणात अशा एका व्यक्तीला अटक झालेली आहे की ज्यामुळे प्रकरणाचं खरं चित्र समोर आलेलं आहे. नक्की या घटनेत असं काय समोर आलेलं आहे ते पाहूयात. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. विमान अपघातात अजितदादांचे निधन झाल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसवणारी होती. अक्षरशः पवार कुटुंबापेक्षा जास्त जी सामान्य जनता होती ती रडली होती. कारण की अजित दादांचं तसं ते कामच होतं, त्यामुळे त्यांच्या कामामुळे त्यांची जी जनता होती खूप भावूक झाली होती. आता अटक झाली आहे की एका व्यक्तीला, ज्यामुळे या प्रकरणाचं खरं चित्र समोर आलेलं आहे. एक व्यक्ती जिला पकडल्यानंतर तब्बल 6 तास त्याची कसून चौकशी करण्यात आलेली आहे. बंद खोलीत झालेल्या त्या चौकशीतून विमान दुर्घटनेबाबत काळजाचा ठोका चुकवणारी माहिती अखेर उघडकीस आलेली आहे. विमान व्यवस्थित उडालं होतं आणि विमान व्यवस्थित उतरणारही होतं, पण विमान उडण्यापूर्वी त्या विमानाच्या बाबतीत नेमकं काय केलं गेलं याच संदर्भातील एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आणि त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून काय काय चौकशी केली गेलेली आहे आणि त्याच्यापासून कोणकोणते धागेदोरे आपल्याला सापडलेले आहेत आणि आपल्या अजितदादांचा नक्की मृत्यू कोणामुळे झालेला आहे हे सुद्धा आता लवकरच उघड होणार आहे. आणि अशी काय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ते पहा. अतिशय धक्कादायक माहिती आली समोर की अटक केलेल्या व्यक्तीकडून मिळाली आहे. बुधवार 28 तारखेची ती सकाळ कोणीच विसरू शकत नाही, जेव्हा सकाळी 8:45 बारामतीच्या त्या धावपट्टीवर विमान उतरण्यापूर्वी अक्षरशः मृत्यूचा तांडव झाला होता. हे आपल्या सर्वांना माहीत आहे कशा प्रकारे ते विमान जे होतं ते अचानक 90 डिग्रीमध्ये टिल्ट झालं आणि एकदम क्रॅश झालेलं होतं. आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की ब्लॅक बॉक्स जो होता तो जप्त केलेला होता. आता DGCAने सांगितले की ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर आम्ही प्राथमिक तपास केला आणि त्या तपासातून 5 पुरावे समोर आले, पण ते 5 पुरावे वेगळीकडेच निर्देश करत होते. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. पण जेव्हा त्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं, तेव्हा त्याची चौकशी करण्यात आली, तेव्हा सगळं सत्य बाहेर आलं. अखेर आरोपी चौकशीत फुटला आणि विमानाबाबतचे गुपित उघड झाले. नेमके त्या विमानाशी त्याने काय केलं होतं, उडण्यापूर्वी त्या विमानाला काय झालं होतं, त्या विमानाच्या आत नेमकं काय रहस्य दडलं होतं हे सगळं समोर आलेलं आहे. आणि असं DGCAने सांगितलेलं आहे. सगळा महाराष्ट्र वाट पाहत होता की काहीतरी याच्यामध्ये सत्य आहे, ते बाहेर आलंच पाहिजे. कोणाला जबाबदार धरलं गेलं, त्याला पकडलं आणि पण अखेर एका व्यक्तीला अटक करण्यात आली. आणि त्याच्या तपासणीमध्ये जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा त्या चौकशीतून जो महत्त्वाचा मुद्दा समोर आला, जे तपशील समोर आलेले आहे, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणखीन हादरा बसलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहीत आहे की दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे अनेक खाती 3-4 ज्या खाती आहेत त्या दिले गेलेले आहेत, परंतु अर्थ खातं जे आहे त्यांच्याकडे राहिलेलं नाही, म्हणजे त्यांच्याकडे दिलं गेलं नाही. अर्थ खातं जे होतं ते अगोदर अजित पवार यांच्याकडे होतं, परंतु ते आता त्यांना का दिलं नाही हाच मोठा प्रश्नसुद्धा तिथे उपस्थित केलेला आहे. मग राष्ट्रवादीचे जे अजित पवार यांच्याकडून जे नेते होते त्यांनी असं सांगितलेलं आहे की अर्थ खातं जे आहे ते आम्हालाच पाहिजे, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी साफ नकार दिलेला आहे. मग असं पुढे का करण्यात आलेलं आहे, असं चित्र जे आहे ते लवकरच समोर येईल. अजितदादांचा तो शेवटचा प्रवास नियतीचा होता की नियोजित, यावर सध्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 32 तासाहून अधिक काळ या भीषण घटनेला लोटला आहे. दादांच्या पार्थिवावर 29 तारखेला अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर अत्यंत जड अंतकरणाने त्यांच्या कुटुंबियांनी रक्षा विसर्जनाचा विधी पार पाडला. इकडे राजकीय पटावर मात्र प्रचंड हालचालींना उधाण आले होते. राष्ट्रवादीचा नवा वारसदार कोण होणार यावरून तर्कवितर्कांना वेग आला होता, आपल्या सर्वांनाही माहीतच आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अशीही वावड्या उठू लागल्या होत्या, पण अखेर त्यांनी शपथ घेतली. पण तिकडे तपास यंत्रणाचे गुप्तहेर डोळ्यात तेल घालून काम करत होते. शोध पथकाने अशा 5 पुराव्यांची साखळी गुंफली जी या प्रकरणाचा बुरखा टाराटारा फाडणारी होती. 5 ठोस पुरावे आणि एक मुख्य आरोपी
त्या संशयिताची कोंडी केली गेली? तो पोपटासारखा बोलू लागला का? आणि त्याने जे वेधले त्याने हे प्रकरण आता साधे राहिलेले नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. 72 तासांच्या या थरारामध्ये आता अनेक धक्कादायक गोष्टींच्या पाठपुराव्यासाठी अनावरण झालेलं आहे. आता आपण सर्वात आधी त्या 5 गूढ पुराव्यांचे विश्लेषण करूया, जे सर्वप्रथम समोर आलेले आहेत आणि तुमच्याही पायाखालची जमीन सरकवणारे आहेत. कारण पहिला पुरावा हा अत्यंत वेगळा असून तो एका CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. तर दुसरा पुरावा खुद्द अजितदादांचे ते विश्वासू सारथी आहेत, जे गेल्या 26 वर्षापासून सावलीसारखे दादांसोबत असायचे. त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला, ते म्हणजे दादा आज जिवंत राहिले असते जर त्यांनी ती एक गोष्ट केली असती तर. दादांच्या बाचावाबाबत त्यांच्या चालकांनी सांगितलेली की ही माहिती अत्यंत मोलाची ठरली आहे. तर 5वा सर्वात मोठा पुरावा म्हणजे मुख्य संशयिताची अटक, ज्याची 6 तासांच्या चक्रव्यूहात चौकशी झालेली आहे. त्या चौकशीत पुढे समोर काय आलेलं आहे ते तुम्ही आता पाहाच. संशयित व्यक्ती तो आरोपी जो या संपूर्ण षडयंत्राचा शिल्पकार आहे का, अशी दाट शंका पोलिसांना तपास यंत्रणात आली होती. त्याला ताब्यात घेऊन जेव्हा खाकीने आपली जबर दाखवली तेव्हा 6 तासांच्या त्या जबाबीने त्याने काय सत्य ओकले हाच या प्रकरणाचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. आता यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तपास पथकाला सुरुवातीला असं वाटलं होतं की या दुर्घटनेमुळे तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमध्ये असू शकते. यंत्रणांनी तपासाचा फास आवळला, कारण विषय होता की महाराष्ट्रातील एका जनसामान्यातील दिग्गज आणि अनुभवी नेत्याचे दुर्दैवी अंताचा. म्हणूनच त्यांनी तपासाची गती वाढवली आणि त्यामध्येच पहिला पुरावा हाती लागला, तो एक CCTV व्हिडिओ. खरं तर व्हिडिओने संशयाचे बी पेरले आणि तेथूनच अटकेच्या सत्राची बी अधिकृत पायाभरणी झाली. हे फुटेज अशा कोणातून मिळाले आहे जे आजवर जगासमोर आले नव्हते. यात स्पष्ट दिसते की विमान हवेत असताना अचानक एका बाजूला कलंडले. हे काही शत्रूशी लढणारे युद्धविमान नव्हते जे हवेत कसरती करेल. मग या विमानाने अशी बॅरल रोल म्हणजे हवेत कोलांटी खाल्ली की, हाच प्रश्न आता तपासात अधिकाऱ्यांसमोर ठोठावला होता. आणि मग दुसरा पुरावा ओरडून सांगतो की हा केवळ तांत्रिक बिघाड नव्हता, तर काहीतरी आकस्मिक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना होती. आणि त्यानंतर अनेक पुरावे आता समोर आलेले आहेत. आता तो आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून VK व्हेंचर्सचा मालक होता, ज्याने केवळ स्वार्थासाठी आणि पैशाच्या हव्यासापोटी अतिशय निकृष्ट दर्जाची विमाने प्रवासासाठी धाकडली होती. विमानामध्ये तांत्रिक छिद्रे असून वैमानिकाचा इतिहास डागळलेले असताना त्याने दादांसारख्या नेत्याच्या प्राणाची आहुती दिलेली आहे. तपासात असे निष्पन्न झाले की केवळ निष्काळजीपणा नव्हता, तर यामागे एखादा मोठा व्यावसायिक गट असण्याची शक्यता नाकारण्यात येत आहे. मग पुढे अतिशय धक्कादायक गोष्टी समोर येणार आहेत. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.